सोलापुरात 2 मुलींचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय। सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचा अहवाल आलेला आहे, तर दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। शाळकरी मुलींचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा दावाही मनपाने केला। सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला होता, मात्र यावर महापालिकेने अजब दावा केलाय। मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळे नाही तर डेंग्यूमुळे झाल्याचा दावा मनपाने केला। सोलापूर महापालिकेचा हलगर्जी कारभार समोर आलाय। महापालिकेकडून पुन्हा टँकरद्वारे दूषित पाणी पुरवठा करण्यात आला। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय। सतत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संतापले। 2 मुलींचा मृत्यू होऊन सुद्धा सोलापूर महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। महापालिकेकडून पुन्हा एकदा टँकरद्वारे दूषित पाणी पुरवठा करण्यात आलाय, तर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतो आहे। सोलापुरात घंटागाडी कर्मचारी संपावर गेले, त्यामुळे शहरात 500 टन कचरा साचलाय। कामगारांनी किमान वेतन कायद्यानुसार 14,000 रुपये वेतन देण्याची मागणी केली आहे, तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। दरम्यान मनपा आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। सोलापूर विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबईत मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होईल। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका बसलाय। पावसामुळे विटा भिजून नुकसान झालंय। हा हंगाम विटा सुकून भाजण्याचा असतो, मात्र अवकाळी संकट आल्यानं वीटभट्टीचं नुकसान झालंय, त्यामुळे वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल झाले।